शिवमंदिरात 3दा टाळ्या का वाजवल्या जातात? फक्त परंपरा की त्यामागे काही गूढ आणि शक्तिशाली कारण आहे? आपण अनेकदा शिवमंदिरात जातो आणि काही लोक 3दा टाळ्या वाजवतात, पण तुम्ही कधी विचार केलाय का हे का केलं जातं? ही फक्त परंपरा नाही, तर त्यामागे आहे एक आध्यात्मिक आणि वैज्ञानिक अर्थ. पहिलं कारण जागृती. स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज सांगतात, टाळ्या वाजवणे म्हणजे स्वतःच्या चेतनेला जागृत करणे. मंदिरात गेल्यावर आपण बाहेरच्या जगातून आतल्या शांततेकडे जातो. 3दा टाळ्या वाजवणे म्हणजे मन, शरीर आणि आत्मा यांना जागा करण्याची प्रक्रिया. दुसरं कारण नकारात्मक ऊर्जा दूर करणे. स्वामी सांगतात, टाळ्यांच्या आवाजामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते. मंदिरात येताना आपण अनेक विचार, ताण, नकारात्मकता घेऊन येतो. 3दा टाळ्या वाजवल्याने ती ऊर्जा दूर होते आणि वातावरण शुद्ध होतं. तिसरं कारण देवाचे लक्ष वेधणे. स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज सांगतात, टाळ्या म्हणजे देवाला दिलेला एक संकेत आहे. मी आलो आहे. जसं आपण कुणाचं लक्ष वेधण्यासाठी टाळी वाजवतो, तसंच मंदिरातही आपण देवाला सांगतो, हे भगवान, मी तुमच्या चरणी आलो आहे. चौथं कारण 3 टाळ्यांचा अर्थ. 3 टाळ्या म्हणजे पहिली टाळी शरीरासाठी, दुसरी टाळी मनासाठी, तिसरी टाळी आत्म्यासाठी. यामुळे आपण पूर्ण अस्तित्व देवाशी जोडायला तयार होतं. 5वं गूढ कारण. स्वामी सांगतात, टाळ्यांचा कंपन शरीरातील ऊर्जा केंद्रांना सक्रिय करतो. त्यामुळे मन अधिक एकाग्र होते आणि प्रार्थना अधिक प्रभावी होते. म्हणूनच शिवमंदिरात 3दा टाळ्या वाजवणे ही फक्त एक परंपरा नाही, ती एक जागृतीची प्रक्रिया आहे, एक ऊर्जा शुद्धीकरण आहे आणि देवाशी जोडण्याचा एक सुंदर मार्ग आहे. अंतिम सुंदर विचार. स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज सांगतात, मंदिरात केलेली प्रत्येक कृती ही भक्तीची भाषा असते, फक्त ती समजून घेणं आवश्यक आहे. आपण पाहत आहात दिव्य संदेश. अशाच आध्यात्मिक आणि गूढ माहितीसाठी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय भोलेनाथ, जय सियाराम.